माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपला हा गुढीपाडवा स्पेशल असणार आहे, कारण आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत तिथे गुढी वस्त्र किंवा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी फेटे आणि पगडी अगदी स्वस्त आणि रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहेत। कोणतं आहे ठिकाण पाहूयात। दादर येथे साडीघरमध्ये या वस्तू तुम्हाला स्वस्त दरात आणि रिजनेबल प्राइस मध्ये मिळतील। एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगते, दादर वेस्ट स्टेशन पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर, तसेच नक्षत्र मॉलच्या बाजूला। आणि दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर अगदी आकाश स्वीट कॉर्नरच्या अपोजिट साइडला हे साडीघर हे दुकान आहे। तर तुम्हाला या साडीघरमध्ये फेट्यांचं आणि गुढी वस्त्रांचं जे मटेरियल आणि प्राइस असेल ती तुम्हाला पाहिजे असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला पाहूयात साडीघरमध्ये कोणत्या कोणत्या गुढी वस्त्र आणि फेटे मिळतात ते। नमस्कार सोनलताई, माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आपल्या प्रेक्षकांना गुढीपाडव्यासाठी नवीन काही आलंय का तुमच्या साडीघरमध्ये, आणि फेटे त्याच्या मटेरियल आणि प्राइस रेंज काही आपल्या प्रेक्षकांना सांगा। नक्की आपल्याकडे फेट्यांसाठी तर आपण खूप जास्त लोकांना माहीतच आहे की आपल्याकडे सगळ्या पारंपरिक गोष्टी मिळतात, तर फेटा हा त्यातला अगदी महत्त्वाचा पार्ट आहे। तर आपल्याकडे फेटे इथून स्टार्ट होतात, म्हणजे हा जो फेटा आहे हा 250च्या रेंजमध्ये येतो। तयार करून हा पूर्ण 250 मध्ये आम्ही देत असतो। सो मिरवणुकीसाठी किंवा गणपतीच्या मिरवणुकीसाठी सगळ्या प्रकारच्या मिरवणुकीमध्ये आपल्याकडे ही लो प्राइस मधली 250 पासून स्टार्टिंग। हा, दिस इज अ स्टार्टिंग प्राइस, ही सुरुवात आहे। त्याच्यानंतर मग येतो 350 वाला फेटा। अच्छा, त्याच्यामध्ये फक्त ऑरेंज कलरच नाहीये, तर एक 5-6 रंग आमच्याकडे अवेलेबल आहेत। त्यानंतर ही प्रिंट येते, फॅन ओपन करत नाही पण फॅन तसाच ओपन होतो। तर त्यानंतर ही 350ची रेंज आहे। तर हा फेटा बनवताना आम्ही आतमध्ये असा पुठ्याचा मोल्ड तयार करतो ॲज युअर तुमचं डोकं, आणि मग त्याच्यावरती प्रॉपर बिल्ड केला जातो। जसं आपण डोक्यावर फेटा बांधतो त्या पद्धतीनेच आम्ही फेटा बांधत असतो। छोटे बाळ शिवाजी ठेवलेले आहे आपण। वाव, खूप छान आहे। हो, तर त्यांचं देखील पूर्ण अटायर आपण करून देत असतो बारशासाठी किंवा पहिला वाढदिवस असतो, तर अशा विविध कार्यक्रमासाठी हा अटायर आता खूप जास्त मागणीत आहे। तुम्ही स्वतः इथे शिवून देता? करेक्ट, हो हो, आपलं स्वतःचे वर्कशॉप्स आहेत। बेसिकली आपण इतर जॉब वर्क देत नाही बाहेर कुठे, तर आपण स्वतः तयार करत असतो। त्यामुळे सगळ्या प्रकारचे फेटे, सगळ्या प्रकारच्या पगड्या आणि कॉस्ट्युम्स हे सगळं आपण स्वतःच बनवत असतो। मस्त। आणि हे पैठणीचे प्रकार आहेत ना हे सगळे? करेक्ट, हा जो फेटा बनवला आहे हा लग्नासाठीचा फेटा आहे, म्हणजे नवरदेवाचा फेटा आहे। तर इथे टाचणी लावावी लागते तो फॅन ओपन होण्यासाठी। आणि तू बघशील की ह्याचा सोगा, म्हणजे जो रेडीमेड फेटा येतो त्याचा अगदीच एवढूसा सोगा असतो रेडीमेड फेट्याचा, पण आपला अगदी कमरेपर्यंत, जसं आपण बांधल्यावर फेटा असतो तसा कमरेपर्यंत छान सोगा, फॅन, प्रॉपर आटे, अशा पद्धतीने आपण फेटा तयार करून देत असतो। शोभायात्रा, गुढीपाडव्याला जी शोभायात्रा असते ते फेटे आणि लग्नातले फेटे याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, डेफिनेटली। लग्नातला जो फेटा असतो ना त्याचा फॅन लहान असतो, कारण तेव्हा तुमचा चेहरा दिसणं फार महत्वाचं असतं। आणि मिरवणुकीमध्ये असं नसतं, खूप सारी गर्दी असते, त्यामुळे तुमचा फॅन बोलला पाहिजे, तुमच्या फेट्यामुळे तुम्ही ओळखल्या गेला पाहिजेत, असा एक थोडंसं आपल्याकडे हे आहे ट्रेंड। त्यामुळे ह्या फेट्याचा तुरा थोडासा मोठा असतो। तर आमच्याकडे एक बेबी आणि तिचे वडील असे दोघांचे आम्ही फेटे बनवलेले आहेत, सारखे एका साडीतून आपण बनवून दिलेले आहेत। सो असे साड्यांमधले किंवा ब्रोकेडच्या मटेरियल मधले, हा ब्रोकेड मधला आहे, ब्रोकेडच्या फॅब्रिक मध्ये, सगळ्या प्रकारच्या फॅब्रिक्स मध्ये आपण फेटे तयार करतो। आणि हे जास्त हेवी पण नाहीये, म्हणजे डोकं जड वगैरे पण नाही। करेक्ट करेक्ट करेक्ट, कमाल कमाल। आमची साडी असेल, म्हणजे एखाद्या कस्टमरची साडी असेल, त्यांनी जर सांगितलं की आम्हाला याच साडीचा फेटा शिवून हवा आहे, तर तुम्ही घरी देता? येस, आय थिंक हे तेच उदाहरण आहे। आय थिंक साडी कट केली आहे? हो हो हो, कारण अख्ख्या साडीचा फेटाही आपण बनवतो। जर कस्टमरचं तसं रिक्वायरमेंट असेल की नाही आम्हाला आमच्या साडीचा फेटा बनवून हवाय, तर आम्ही तसंही बनवून देतो। पण त्याच्यामध्ये काय होतं की थोडी साडी, मग म्हणजे अख्खी साडी म्हटलं तर थोडी वजनाला वाढते, त्यामुळे फेटा जड होतो।
तुमच्याकडे फेट्या व्यतिरिक्त अजून काही नवीन आहे का, म्हणजे जे घातल्यावर खूप आकर्षक आणि खूप छान दिसेल असं? आपल्याकडे पगड्या देखील आपण बनवत असतो. सो ह्या ज्या तू पगड्या बघत आहेत तर ही छोट्या लहान मुलीची पगडी आहे जी की मिरवणुकीमध्ये यावर्षी टिळक पगडी घालून जाणार आहे. सो टिळक पगड्यांमध्ये हे 2 रंग सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे. मुलींसाठी आहे का? मुलींसाठी आहे. मुलींसाठी असंच नाही, पगडी बेसिकली आपल्याकडे जेंट्स पुरुषच घालतात. पण आता काळ बदललाय, महिला देखील आता बाईक पूर्वी फक्त जेंट्सच चालवतात असं राहिलं नाहीये. तसंच पगडीचं पण आहे. तर ही पेशवाई पगडी आहे. त्यानंतर हा जिरे टोप आहे. सो असे विविध प्रकारच्या पगड्या आपण तयार केलेल्या आहेत ज्या की मिरवणुकीमध्ये आता घातले जाणार आहेत. टिळक पगडी स्टार्ट होते 750 रुपयापासून. मग मटेरियल बदललं की प्राइस बदलते. त्याच्यानंतर पेशवाई पगडी स्टार्ट होते 1750 पासून. मग त्याचंही तसंच आहे, मटेरियल चेंज होईल तसं प्राइस चेंज होते. हा खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेला फेटा या वर्षीचा, लग्नातही खूप चालतो आणि आता मिरवणुकीमध्येही खूप लोकांची मागणी आहे. तर हा बनारस फॅब्रिकमध्ये येतो. बनारस मटेरियल आहे बनारसी आणि हा फेटा तयार करून 1050 पर्यंत जातो. तुम्हाला जर गुढीपाडव्यासाठी स्पेशल वस्त्र रेडीमेड हवं असेल तेही इथे मिळते. पाहूयात आपण. ताई काय सांगाल रेडीमेड वस्त्रांबद्दल? मटेरियल आणि प्राइस काय आहे? गुढीपाडव्यासाठी आपल्याकडे रेडीमेड साड्या किंवा गुढीचं वस्त्र आलेलं आहे. तर पूर्वी फक्त प्लेन असं या स्टाईलमध्ये फक्त आपण साडी जशी नेसवतो गुढीला त्या स्टाईलमध्ये आपल्याकडे साड्या होत्या. पण आता गेल्या वर्षापासून बरेच लोक आपण ज्या पद्धतीची नऊवारी साडी नेसतो म्हणजे शाही मस्तानी पॅटर्न वगैरे, तर या पॅटर्न मध्ये खूप जास्त मागणी करतात. तर यावर्षी अशा स्टाईलमध्ये देखील खूप साऱ्या व्हरायटी आम्ही ठेवल्या आहेत. गुढीचंच वस्त्र आहे परंतु पॅटर्न थोडंसं वेगळं आहे. तर या स्टाईलमध्ये तुम्हाला खूप सारे रंग आणि खूप सारे फॅब्रिक्स पाहायला मिळतील. पैठणी आहे, जसं तुला मी पहिली दाखवली ती पैठणी आहे. त्याच्यानंतर हे जे मटेरियल आहे ही ॲक्रेलिक पैठणी आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही बँगलोर सिल्क पैठणी आहे. म्हणजे वेगवेगळ्या साड्यांच्या प्रकारामध्ये एक गुढी वस्त्र. करेक्ट. साडी कट करून आपण त्याचे प्रॉपर गुढीचे वस्त्र आपण तयार केलेले आहे. तर आपल्याकडे 350 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे. तर 350च्या रेंजमध्ये अशी म्हणजे बुट्टीचीच आहे परंतु स्ट्रेट अशी साडी येईल. आणि ही साडी 350 मध्ये, ह्याच्यामध्ये विविध रंग तुला मिळून जातील. ही 350ची आहे. त्याच्यानंतर हे पैठणीमध्ये आहे. तर तू अशा प्रकारचे बरेचसे ब्लाउजेस वगैरे पाहिले असतील. तर त्या मटेरियल पासून पैठणी पासून आपण बनवलेली आहे. ह्याची आहे 550. ओके. ही 550च्या रेंज मध्ये येईल. आणि ही जी आहे ही बनारस मध्ये आहे. तर ह्याची किंमत आहे 600 रुपीज. वाव, मस्त. तर 350 पासून ते 600 350 पासून ते 600 पर्यंत तुम्हाला इथे गुढी वस्त्र मिळून जातील. खूप आकर्षक आणि सुंदर आहे. इथे तुम्ही बघितलं तर क्वालिटी देखील खूप छान आहे. 350 पासून ते 650 पर्यंत खूप छान छान असे आकर्षक गुढी वस्त्र इथे तुम्हाला मिळतील. तर मंडळी, तुम्हालाही इथले गुढी वस्त्र आणि इथले लग्नासाठी फेटे, गुढीची शोभायात्रा आहे त्यासाठी देखील फेटे पगडी अवेलेबल आहेत. तुम्हाला जर इथे अगदी स्वस्त दरात हवे असतील तर तुम्ही नक्की या साडीघर या शॉपला भेट द्या. ॲड्रेस तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, पण पुन्हा एकदा सांगते, दादर वेस्ट स्टेशनपासून नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये, तसेच अपोजिट म्हणजे आकाश स्वीट कॉर्नरच्या अगदी अपोजिट साईडला हे साडीघर आहे. तुम्ही नक्की या साडीघरला भेट द्या. तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.